तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता गेस करा मी कुठे. जसं की रोज तुम्ही बघता, मी आज पण शेतातच आहे. शेतातून ब्लॉग स्टार्ट केला. तर आज आंघोळती नाही केलेली एवढ्या लवकर, तर 8 वाजले असतील. तर मी आहे शेतात आणि बघू शकता आपली ज्वारी. शेतात सकाळीच आलो होतो दूध काढायला. तर पप्पांनी दूध काढलं होतं, घेऊन पण गेले. मग मला म्हणले पाणी इथं लावलेलं आहे, बघू शकता आपल्या ज्वारीमध्ये इथं पाणी लावलेलं आहे. तर हे पाणी बघ म्हणले होते, मग बघायला आलो होतो. हे काही कडीला गेलं नाही. मग आता आपलं इथं काही काम नाही, तर आपल्याला जायचं आता घरी. तर इथूनच ब्लॉग स्टार्ट करा. ओके, शेतातूनच. तर इकडं पण ज्वारी आहे आपली आणि इकडं पण. तर तुम्ही म्हणताल की ज्वारी सगळीकडे कसं काय, तर गहू पण पेरलेला आहे आपण तिकडच्या शेतात. ज्वारी जास्त लागते कारण की कडबा ते गाईंना लागते, म्हणून जास्त ज्वारीच पेरलेली आहे. ही गाडी आपण लावलेली आहे तिकडं, बघू शकता इकडं. आणि हे झाड आहे एरंडाच. खूप थंडी वाजत होती म्हणून हे जर्किंग घालून आलो होतो. आणि हे बघा हौद, याच्यात काहीच पाणी नाही आहे. तर आपलं जेव्हा इथं शेड होतं तेव्हा त्या लिंबोणीच्या झाडापाशी, तर जेव्हा शेड होतं तेव्हा हा हौद आणलेला. आणि इथं आपण आंब्याचं झाड लावलं होतं. हे खूप मोठं झालं असतं आत्तापर्यंत, पण या झाडाला शेळ्यांनी ते खाऊन घेतलं होतं. तर आपण त्याला जाळी ती लावली नंतर मग आलं आहे आता एवढं. आता होईल नंतर मोठं मोठं. आणि हे बोरीचं झाड आहे. तर आता सध्या निघायचं आपल्याला घरी. आणि मी मम्मीला पण घेऊन आलो होतो. तिकडे बघू शकता, तिकडे आहे मम्मी लावत आहे कांदे. तर तुम्हाला दाखवतो कसे कांदे लावते. तर आता सध्या मला चिखलात जाऊ वाटायले. तर चला बघू चिखलात कसं वाटते. पाण्यात जाऊ आता. तर मित्रांनो, चिखलात पाय भरवलेले इथं आणि आता पाण्यात जाऊ. तर मित्रांनो बघू शकता, पाय पाण्यात गेलेले आहेत आणि पाणी गरम लागत आहे. सकाळी सकाळी मला वाटत होतं की पाणी थंड लागत असेल, थंडीमध्ये आल्यानंतर पाणी थंड लागत असेल असं वाटत होतं, पण नाही, असं गरम पाणी येतं आहे. हे विहिरीचं पाणी आहे. तर खूप लांब तिकडं विहीर आहे. तिकडं बघू शकता स्प्रिंकलर चालू आहे, तिकडं दिसणार नाही. ओके, तर चला आता मम्मीकडे जाऊ आणि मम्मीला घेऊन नंतर आपल्याला जायचं घरी. ओके गाईज, तर आता मी आलेलो आहे हौदावर. तर पाय धुवून म्हणलं खाली गवतावर भरतेत. तर हौदावर आलो होतो. इथं आपलं जर्किंग आहे. माझा विचार चालू होता आपण हौद भरून घेऊ, पण तिथं पाईपच नाही आपल्याला. तर तिथून थोडा वरी पाईप लागेल नंतर हौदात टाकण्यासाठी. ओके, तर पाईप नाही, नंतर वापस येऊन भरू हौद. तर नवे बघू शकता आपलं लिंबाचं झाड. तर याला बघू शकता छोटे छोटे लिंब लागलेले आहेत. तर आता याला पाणी आलेलं आहे त्याच्या बुडाला आपण होतच. तर आता इकडे जायले पाणी असंच आपलं भिजत. तर ही ज्वारी, आणि मित्रांनो ही खालची पण ज्वारी आपलीच आहे आणि असंच ही पण, आणि ह्याच्यावरची पण ज्वारी आपलीच आहे. तर मित्रांनो, आज सकाळी थंडी वाढली होती. तर मग खूप थंडी असल्यामुळे मी रुमाल पण आणला होता. तर आता थंडी कमी झालेली आहे, ऊन पडलेलं आहे भरपूर. हे आपलं 2 वर्षाखालचं गुढी आहे, असंच वाटोळं झालेलं आहे. तर आता आपली गाडी, चला जाऊ आता मम्मीकडे. झालं का बघू कांद्याचं रोप लावायचं. तर मित्रांनो आलेलो आहे आता मम्मीपाशी. बघू शकता कांदे लावले तिथं, आणि बघू शकता ही जी लाईन लावलेली आहे मध्ये. तर अशी लावतात कांदे. तर आता होत आलेले. तर आता जायचं आपल्याला घरी. तर चला जाऊ घरी. तर मित्रांनो बघू शकता इथं सगळं रोप लावायचं झालेलं आहे. इकडं लावलं आहे, तिकडं लावलं आहे. ओके, तर आता एकच सरी इथं भिजायची राहिलेली आहे. तर मग मी भिजवत आहे. आणि इथं बघू शकता सगळा दांगड गुत्ता केलेला आहे. पाईपाचा तुकडे टाकडे सगळे पडलेले आहेत. आणि आता एक सरी भिजली, लगेच जायचं आपल्याला घरी. तर मित्रांनो, मी घरी जाऊन आंघोळी करून जेवण करून शेतात आलो आहे. तर आता सध्या मी आहे बोरीच्या झाडाखाली. लागलेले छोटे छोटे बोरं खायला आलो होतो, पण इथं अर्ध्याच्या वर तर जास्त किडकेच आहेत बोरं. बघू शकता अशी छान दिसते ते एखादे. तर मित्रांनो आता बोरं घेतलेले आहेत घरी पण. तर चला आता घरी जाऊ. आता आपली गाडी, आणि या शेतात दाखवतो तुम्हाला. नुसते आंब्याचे झाड आहेत. ही लाईन आंब्याचीच आहे, नंतर ही लाईन आंब्याचीच आहे, नंतर ती जी दिसते ना हो काही, ही जी लाईन दिसते ती आंब्याचीच आहे.
आणि इथं पण बघा आंब्याचीच लाईन लावलेली आहे सगळी. तर सगळे आंब्याचे झाडं आहेत आणि शेड दिसतं ह्याच्या मागं तर पूर्ण आंबराईच आहे. आणि हे जे खालचे ऊस दिसतात ह्या ऊसामध्ये जेवढे बांध आहेत तिथं सगळे आंब्याचे झाडच आहेत आंबे. तर मित्रांनो आता घालायचे आपल्याला गाडी पाण्यातून. आपल्याला जायचं अंबाजोगाईला. तर चला भेटतो नंतर आता. बाय. तर मित्रांनो नमस्कार. खूप वेळाने तुम्हाला भेटलो. तर दिवसभर आज ब्लॉग केला नाही. सो आता सध्या सनसेट व्हायला आलेला आहे आणि 5 वाजलेले आहेत. तर मित्रांनो खूप काम होते, खूप लय म्हणजे लय माझ्या मागे काम असतात रोज, पण ब्लॉग करू शकायलो नाही. तर आता सध्या मी शेतात आलो आहे. मग बघितलं असेल दुसऱ्या स्टेटवर होतो शेतात. तर आता त्याच बोरीपाशी आलो आहे. तर वरती बोरं खूप छान लागले. मी मग वरी बघायलाच नाही. तर आता खूप छान लागलेले आहेत. पण आता आपल्याला काढायला काहीच नाही. तर आपल्याला दूध काढायला जायचं शेडवर. उद्या बघू बोरांकडं. स्पेशल बोरं खायला येऊ उद्या. बघू शकता सण कसला भारी दिसायला आज. ओके. आणि बघू शकता हे आपला राजमा आहे. आणि हे पेरल्यापासून तुम्हाला दाखवतोच आहे. 8-9 आजचा 10वा व्लॉग आहे हा. तर 10 दिवस कंटिन्यू व्लॉग टाकतोय. आणि आता बघू शकता आपल्या राजम्याला आता सध्या फुलं लागलेली आहेत. नंतर शेंगा पण येतील आणि नंतर येईल राजमा पण. ओके. तर बघू शकता फुलं कसले आहेत. चार्जिंग पण आता मोबाईलमधली संपत आलेली आहे. म्हणजे 5% राहिलेली आहे. 2%च्या खाली गेल्यास मोबाईलमध्ये व्हिडिओ पण होत नाही. ओके. तर आपल्याला संध्याकाळी जायचं आहे आपल्याला शेतात पार्टीला. तर बघू इथल्या शेडवर येऊ नाहीतर मग तिकडच्या शेडवर जाऊ. कुठेतरी येऊ आज नक्की पार्टीला येऊ. मग आता मी नंतर दूध काढून घरी गेल्याच्यानंतर मोबाईल चार्ज करतो आणि तिथून पुढचा ब्लॉग करतो. आता काही ब्लॉग करायला जमणार नाही कारण की चार्जिंग संपलेली. इथं बघू शकता चिमणी कशी बसली आता तारावर. सध्या हे ऊस पण आपलाच आहे आणि रिकामा शेत पण आपलंच आहे. आपलं म्हणजे आपण असंच केलेलं आहे. आणि सण ओके. तर आपल्याला जायचं आहे आता दूध काढायला. तर चला जाऊ आणि भेटतो नंतर तुम्हाला फोन चार्जिंग करून. ओके. मी घरी जाऊन हा धोके खाना खा की आता शेतात आलोय.